नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कसे आहेत सर्वजण? दिवाळीची फटाके घेतली की नाही सर्वांनी? मला व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही फटाके कुठून बी घ्या, पण ओळखीच्या आणि मित्राच्या दुकानात कधी जिंदगीमध्ये जाऊ नका, कधीच जाऊ नका. कारण की फटाके घ्यायला गेलं तर ते तुम्हाला पहिले 70-80 रुपये वाढवून सांगतं, आणि जेव्हा तुम्ही फटाके बिल करता ना, हे बघ म्हणते त्यानं तुम्हाला 70 रुपये कमी केले एका पाठीमागे. काही नसते. तुम्हाला सांगतो तात्पर्य. काल मी फटाके आणले, व्हिडिओ करून मला किती फटाके आणले ते दाखवायचं नाही, मला सांगायचं की ओळखीच्या दुकानात कधी जाऊ. शिकून कोण पण घ्या, पण ओळखीच्या दुकानात जाऊ. माझ्या मित्रानं काल आहे की नाही एका मित्राच्या दुकानात गेलता आणि तिथून फटाके घेतले होते 1500 रुपयाचे. इतकेच फटाके आले. मग मला वाटलं हे लय महाग लावले. मग ते म्हणलं तुला घ्यायचं नाही का? हो लय महाग लावले. अरे माझ्या ओळखीचं दुकान आहे, तू कसं महाग बनायला? म्हणलं चला म्हणलं तुम्हाला दाखवतो. मग एका दुकानात गेलो मी. हे 10 पीसचं लक्स काय कोणतं तरी बॉम्ब, लक्स टायगर बॉम्ब, ते 10 पीसचं सेम त्याच्यापाशी त्यानंच घेतलं होतं. 300 रुपयाला भेटलं मला. 10 पीसचं 300 रुपयाला, आणि त्याला 360 रुपयाला 5 पीस दिले. आणि हे चिमणी बॉम्ब हे मला 25 पीसचं भेटलं 220 रुपयाला, आणि त्याच्यापाशी 400 रुपयाला होतं. मित्राची दुकानात मित्रानं घेतलं होतं. हे मला 100 रुपयाला भेटले. त्याच्यापाशी 150 रुपयाला एक होतं. सेम क्वालिटी, काहीच फरक नाही. तुम्ही म्हणता की ही क्वालिटी वेगळी, सेम क्वालिटी, काहीच फरक नाही. हे सुरसुऱ्या घेतल्या मुलीसाठी, हे 80 रुपयाला आणि 100 रुपयाला. हीच क्वालिटी सेम त्याच्यापाशी, ही 150 रुपयाला, ही 120 रुपयाला. बघा तुम्ही, मित्राचे दुकान म्हणताना मित्राच्या दुकानात जायचं आपल्याला. मित्राच्या दुकानात कधीच जाऊ नका. तू टाकून घ्या, पण मित्राच्या दुकानात कधी जाऊ नका. आणि हे काय सद्दामचं बॉम्ब, ह्याच्या मी 3-4 नमुने आहेत, मलाही माहिती आहे. पण हेच क्वालिटी त्यानं तिथे घेतली 5 पीस, आणि मी फक्त 3 घेतली. मला काय जास्त भीती वाटते याची, मी घेत नाही. तर ही मला पडली 60 रुपयाला, आणि त्याला पडली 80 रुपयाला. बघा मित्राचे दुकान, ओळखीनं जातो ना आपण. हे स्टँडर्डचे फटाके मध्ये त्याच्यापाशी 100 रुपयाला भेटले मित्राला, आणि हे मला 80 रुपयाला भेटले. तर मी म्हणलं हे नको, मला ह्याच्यापेक्षा कमी पाहिजे, कोणी वाजत नाही घरी. तर मग मी कॅन्सल केले ते. हे फक्त मला त्याला दाखवण्यासाठी माझ्या मित्राने घ्यायला लावली. म्हणजे ठीक आहे घ्या म्हणलं. घेतली आणि निघालो. आणि ते काय भरपूर आहे, जाऊ ते सोडून द्या. पण त्यानं तिथे गेल्यावर काहीच बोलला नाही. भाऊ म्हणला हे फटाके मला नको पाहिजे. ते म्हणलं काय झालं? नको म्हणला. काय झालं सांग ना. ते म्हणलं माझ्या मित्राने घेतले. म्हणलं मी तुझ्यापाशी ओळखीनं आलो, आणि माझ्या मित्राने घेतले. म्हणलं ह्याची बघ 2000 मध्ये किती फटाके आले, आणि तुझे बघ 1500 मध्ये किती फटाके आले. म्हणजे वेगळे आहेत. मी तू तसं म्हणतोस म्हणून मी त्याला जे क्वालिटी मी तुझ्याकडून घेतली तेच त्याला घ्यायला लावली. भले तू घे म्हणला, पण त्यालाच घ्यायला लावली. मी बी त्यानं म्हणल्याप्रमाणे घेतली, आणि त्यानं तिथं वापस जाऊन केला. म्हणला भाऊ अचानक आपला संबंध तुटला. म्हणला मी तुझ्यापाशी ओळखीनं आलतो, पण तूच मला पुरं लुटायला बसलास. त्यासाठी आज तू मला यायचं नाही, मी तुला भेटायचं नाही. राम कुण आला. अक्षरशः मजाक करणार. 1500 रुपयामध्ये 3 पटीनं त्याच्यापाशी फटाके आले. 3 पटीनं. विचार करा, आपण मित्रांना म्हणतो की ओळखीनं जायचं. कोणी ओळखीचं नसते, कोणी कोणाचं नसते भाऊ. मग जे आपला बिझनेस आहे, बिझनेसच्या ठिकाणी बिझनेस ठेवतात. 100 रुपये वाढून सांगतात आणि 50 रुपये कमी करतात. म्हणजे त्याचाही फायदा, ह्याचाही फायदा. आपल्याला वाटतं की बाबा मित्रांना आपल्यासाठी 50 रुपये कमी. मित्र म्हणलाच मला घे रे, माझ्या ओळखी दुकान आहे, काही महाग नाही. म्हणलं तुम्हीच घ्या भाऊ. म्हणलं मला नाही घ्यायचे आज, मी उद्या घेईन म्हणलं. रात्री 12 वाजता. मग अशा प्रकारे कोणा कोण घ्या फटाके. 10 दुकानं फिरा, पण ओळखीच्या दुकानात कधी जाऊ नका तुम्ही. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच संपला. माझं सांगायचं तात्पर्य असंच होता की माझ्या मित्र जिथं फसला होता, तुम्ही तिथं फसू नका. त्यासाठी मी व्हिडिओ बनवला. मला काय फटाके दाखवायचं हे नव्हतं, फक्त तुम्हाला अलर्ट करायचं काम होतं की बाबा वर्षातून एकदाच सण येतं. कोणी आहे ना, आपण 4-5 हजारचे फटाके घेतात ओळखीच्या दुकानातून. अजिबात घेऊ नका. 5000चे फटाके येतो दुसऱ्याच्या दुकानात जाऊन घ्या, पण स्वतः मित्राच्या कधी जाऊ नका मित्रांनो, कधीच जाऊ नका. चला बाय.